नमस्कार, मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते। या बातमीपत्रात आपण आढावा घेणार आहोत प्रत्येक जिल्ह्यातल्या घडामोडीचा, अर्थात पाहणार आहोत 36 जिल्हे 72 बातम्या। प्रशासनाचा विरोध झुगारत रोहित पवारांनी कुसड गावात एसआरपीएफ केंद्राचं लोकार्पण केलं। रोहित पवारांनी गेटवर फीत कापली। अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव आणि श्रीगोंदा तालुक्यात शिवस्वराज्य यात्रा। जयंत पाटलांकडून अप्रत्यक्षरित्या अमित भांगरेंच्या नावाची विधानसभेच्या जागेसाठी घोषणा। अकोल्यातील शिवस्वराज्य यात्रेच्या सभेत जयंत पाटील भडकले। भाषण चालू असताना अजित पवारांच्या नावानं कार्यकर्त्यांना घोषणा दिल्यानं भाषण थांबवलं। छत्रपती संभाजीनगरमध्ये परिवर्तन आघाडी महाशक्तीचा पदाधिकारी मेळावा। बच्चू कडू, संभाजीराजे, राजू शेट्टी आणि आघाडीतील प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत मेळावा। वर्ध्याच्या देवळी मतदारसंघावर शिवसेनेच्या शिंदे गटाचा दावा। वरिष्ठांनी कामाला लागण्याचे आदेश दिल्याची शिवसेनेचे नेते अशोक शिंदे यांची माहिती। हिंगोली विधानसभेत भाजपकडून विद्यमान तानाजी मुटकुळे आणि रामदास पाटील सुमठाणकरांचे एकाच वेळी गाव दौरे। एकाच पक्षातील 2 मोठे नेते विधानसभेसाठी गाव दौरे करत असल्याने कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांमध्ये संभ्रमावस्था। अमरावतीत अजित पवारांसमोर प्रहार अपंग क्रांती संघटनेची घोषणाबाजी। दिव्यांगांच्या विविध मागण्यांसाठी प्रहार आक्रमक। नागपूर शहरात महाविकास आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता। नागपुरात 6 पैकी 2 जागांवर पवार गटाचा दावा। मात्र काँग्रेस एकही जागा सोडायला तयार नाही। धाराशिवमधील उमरगा लोहारा विधानसभेत महायुतीमध्ये संघर्ष पेटण्याची शक्यता। भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष कैलास शिंदे उमेदवारीवर ठाम, तर विद्यमान भाजपचे आमदार ज्ञानराज चौगुले 3 वेळचे आमदार। कोकणातील 3 जागांवरून नवियात रस्सीखेच चिपळूण सावंतवाडीवर पवार गटाचा दावा, तर राजापूरसाठी काँग्रेस आग्रही। सावंतवाडी, राजापूर ठाकरे गटाचे हक्काचे मतदारसंघ। महायुतीत भाजपच्या कारंजा विधानसभा मतदारसंघावर अजित पवार गटाचा दावा। वाशिमच्या जिल्हाध्यक्षांसह पदाधिकाऱ्यांची अजित पवारांकडे मागणी। काँग्रेसमधून निलंबित नेते नरेंद्र जिचकार नागपूर विधानसभा मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढणार। नरेंद्र जिचकार यांची पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघात जन आशीर्वाद यात्रा। जळगाव ग्रामीण मतदारसंघावरून गुलाबराव पाटील आणि गुलाबराव देवकरांमध्ये जुंपली। जळगाव ग्रामीणची जागा पवार गटाला नाही, कोणी अर्ज केला आहे का? गुलाबराव पाटलांचं वक्तव्य। तर पाटलांकडून दिशाभूल, मी पक्षाकडे अर्ज केला, गुलाबराव देवकरांची प्रतिक्रिया। सिंदखेड राजा मतदारसंघावर ठाकरे गटाचा दावा। दिलीप वाघ निवडणुकीच्या रिंगणात उतरणार, तर गायत्री शिंगणे यांचा देखील मतदारसंघावर दावा। धनगर समाजाला अनुसूचित जमातीचं प्रमाणपत्र देण्यात यावं। खासदार नागेश पाटील आष्टीकरांचं मुख्यमंत्र्यांना पत्र। पत्र सोशल मीडियावर व्हायरल होताच जिल्ह्यातील आदिवासी समाज आक्रमक। अहमदनगरमध्ये धनगर आंदोलक आक्रमक। संभाजीनगर महामार्ग अडवला। गेल्या 4 तासापासून 2 धनगर आंदोलक बेपत्ता। गोदावरी नदीत शोध घेण्यासाठी एनडीआरएफची टीम रवाना। बालवण पुतळा दुर्घटना प्रकरणी चौकशी समितीकडून 16 पानी अहवाल सादर। पुतळ्याअंतर्गत गंज कमकुवत फ्रेममुळे पुतळा कोसळला। चुकीच्या वेल्डिंग कामामुळे पुतळा कोसळल्याचं अहवालात समोर। नंदुरबारच्या अक्राणी तहसील कार्यालयासमोर आदिवासी समाजाच्या वतीने आंदोलनाला सुरुवात। आदिवासी समुदायाच्या वतीने सरकारच्या विरोधात घोषणाबाजी। धरणा आंदोलनाला हजारोंच्या संख्येने आदिवासी बांधवांची उपस्थिती। ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांना सिंधुदुर्ग पोलिसांची नोटीस। शिवरायांच्या पुतळ्याच्या खर्चाचा तपशील आल्यावर माहिती देणार। पोलिसांकडून आलेल्या नोटीसला वैभव नाईकांचं पत्रातून उत्तर। पुण्यातील भोरमध्ये भाजपचे इच्छुक उमेदवार किरण दराडेंकडून दिवाळी फराळ किराणा किटचं वाटप। नाव नोंदणीसाठी पहिल्याच दिवशी महिलांची मोठी झुंबड। राजवाडा चौकात 1 किलोमीटर लांबपर्यंत रांग। अमरावतीत ठाकरे गट आणि विमा अधिकाऱ्यांमध्ये वाद। नांदगाव खंडेश्वर मधील कृषी कार्यालयात खडाजंगी। ठाकरे गटाच्या प्रकाश मारोटकरांनी अधिकाऱ्यांच्या अंगावर हात उगारला, तर कार्यकर्त्यांनी अधिकाऱ्यांवर सोयाबीनची झाडं फेकली। सोलापूरच्या करमाळ्यात शिवसेना शिंदे गटाचा नगरपालिकेवर मोर्चा। शहरात सुरळीत पाणीपुरवठा सुरू करण्याची मागणी। पाणी न देणाऱ्या अधिकाऱ्यांचा निषेध असो, कार्यकर्त्यांकडून घोषणाबाजी। बुलढाण्यात कृषी अधीक्षक कक्षात रविकांत तुपकर यांचं मुक्काम आंदोलन। शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे न मिळाल्याने तुपकर आक्रमक। दिरंगाई करणाऱ्या पीक विमा कंपनीवर गुन्हा दाखल करण्याची मागणी।
नांदेडच्या अर्धापूरमधील देवगाव येथील भाऊराव सहकारी कारखान्यावर युवक काँग्रेसचा रूमने मोर्चा. उसाला प्रतिटन 3,200 रुपये भाव देण्याची मागणी. मागण्यांवर तोडगा न काढल्यास सभेत जाब विचारण्याचा इशारा. यवतमाळमध्ये शेतकऱ्यांकडून शक्तीपीठ समर्थन मोर्चा. शक्तीपीठ महामार्गासाठी जमिनीचं संपादन करून मोबदला देण्याची शेतकऱ्यांची मागणी. साताऱ्याच्या पाटणमधील वांगमराठीवाडी धरणाच्या काठावर जल सत्याग्रह आंदोलन. वांगमराठवाडी धरणग्रस्तांच्या विविध प्रलंबित मागण्या पूर्ण करण्याची मागणी. जळगावच्या भुसावळ DRM कार्यालयावर ऑल इंडिया लोको रनिंग स्टाफ असोसिएशनचं आंदोलन. सेवेदरम्यान येणाऱ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्यानं विविध मागण्यांसाठी आंदोलन. हिंगोलीत मूग आणि उडदाचं पीक कापणी प्रयोग कागदावरच झाल्याचा संभाजी ब्रिगेडचा आरोप. पीक कापणी संदर्भात माहिती देण्यासाठी वसमत कृषी विभागाची टाळाटाळ. माहिती न मिळाल्यास उद्या गाढव मोर्चा काढण्याचा इशारा. नाशिकच्या RTO कार्यालयात शुकशुकाट. प्रादेशिक परिवहन कार्यालयातील कर्मचारी बेमुदत संपावर गेले. RTO कार्यालयातील कर्मचाऱ्यांकडून विविध मागण्यांसाठी 14 सप्टेंबरपासून बेमुदत संप. धाराशिव जिल्ह्यात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे शेतीचं मोठं नुकसान. आमदार कैलास पाटील यांच्याकडून नुकसानग्रस्त भागाची पाहणी. ओला दुष्काळ जाहीर करून मदत जाहीर करण्याची मागणी. बुलढाण्यातील भाजप कार्यकर्त्यांचे अन्नत्याग आंदोलन स्थगित. माजी आमदार राहुल बोंद्रेंकडून जिल्हा बँकेने थकीत कर्ज वसूल करावं यासाठी सुरू होतं आंदोलन. आश्वासन दिल्याने आंदोलन मागे. विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात पुढील 4 दिवस पावसाचा जोर. शेती पिकाचं नुकसान होण्याची शक्यता. कोकणात पुढचे 2 दिवस पावसाचा अंदाज. रत्नागिरी जिल्ह्यासाठी पावसाचा ऑरेंज अलर्ट. रत्नागिरी जिल्ह्यात आजपर्यंत 104% पाऊस. रत्नागिरीच्या खेडमधील जगबुडी नदीने इशारा पातळी ओलांडली. जगबुडी नदीची धोक्याच्या पातळीकडे वाटचाल. पाण्याच्या पातळीत 1 मीटरने वाढ झाल्यास शहराला धोका निर्माण होण्याची शक्यता. सोलापूरच्या बार्शी तालुक्यात मुसळधार पावसाची हजेरी. पावसानंतर चांदणी नदीला पूर आल्याने दसपिंपळ गावातील पूल वाहून गेला. वाहतूक ठप्प. सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर, सातारा शहर, वाई, जावळी तालुक्यात पावसाची जोरदार हजेरी. ओढे नाल्यांना पूर. अनेक ठिकाणच्या घरांमध्ये पाणी शिरलं. जायकवाडी धरणातून 56,592 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू. धरणाचे एकूण 18 गेट 3 फुटांनी उघडले. सोलापुरातील उजनी धरणातून 31,600 क्युसेकने पाण्याचा विसर्ग. उजनी धरणात सध्या 122 TMC एवढा पाणीसाठा. लातूरच्या मांजरा आणि निम्न तिरणा धरणाचे दरवाजे उघडले. मांजरा आणि तिरणा नदीला पुराची स्थिती. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. पारनेर तालुक्यातील मांडोहळ धरण ओव्हरफ्लो. 16 गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला. तर रब्बी पिकांनाही फायदा होणार. सांगलीच्या शिराळ्यातील चांदोली धरण 100% भरलं. धरणामध्ये आता 34.40 TMC एवढा पाणीसाठा. वारणाकाठच्या गावांचा पिण्याच्या आणि शेतीचा पाण्याचा प्रश्न सुटला. परभणीच्या जिंतूरमधील येलदरी धरणात खडकपूर्णा प्रकल्पातून पाण्याच्या विसर्गामुळे पाण्याची आवक वाढली. येलदरी जलाशय 100% भरण्याची स्थिती. धरणात सध्या 86% पाणीसाठा. जळगावच्या मुक्ताईनगर, चोपडा तालुक्यात मुसळधार पाऊस. परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान होण्याची शक्यता. जळगावमध्ये मुसळधार पाऊस. केळी, कापूस, मका, ज्वारी, बाजरी या पिकांचं मोठं नुकसान. माळा परिसरात केळीच्या बागा भुईसपाट. जळगावच्या रावेर तालुक्यातील मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. कपाशी पीक जमीनदोस्त. बळीराजा संकटात. नाशिकमध्ये पावसाचा जोर वाढल्याने कोथिंबिरीचे भाव गगनाला भिडले. एका जोडीचा भाव 60 रुपयांच्या वर. शिर्डीत महिला भाविकांकडून साईबाबांच्या चरणी 18 लाखांचा मुकुट अर्पण. 258 ग्रॅम वजनाच्या मुकुटावर सुंदर असं नक्षीकाम. मुकुट साई संस्थानाच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे सुपूर्द. नाशिकच्या श्री कपालेश्वर महादेव मंदिरातील दानपेट्या सील. 5 दानपेट्यांबाबत दाखल करण्यात आलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने दानपेट्यांना कुलूप. वाशिम जिल्ह्यातील ग्रामसेवकांनी बांधकाम कामगार प्रमाणपत्र देण्याच्या कामावर टाकलेला बहिष्कार मागे घेतला. आमदार भावना गवळी आणि ग्रामसेवक संघटनेचे जिल्हाध्यक्ष आत्माराम नवखरे यांच्यासोबत सकारात्मक चर्चा.
परभणीच्या पूर्णा इथल्या मंदिर परिसरात घाणीचं साम्राज्य. देवस्थानच्या प्रवेशद्वारासमोरील गटार तुडुंब भरल्याने भाविकांना दुर्गंधीचा त्रास. नांदेडमध्ये हळद पिकावर करप्या रोगाचा प्रादुर्भाव. महागड्या फवारण्या करूनही रोगावर नियंत्रण होत नसल्याने उत्पादनात घट होण्याची शक्यता. नांदेड शहरातील रेल्वे स्थानकाकडून मुख्य बस स्थानकाकडे जाणाऱ्या रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरावस्था. रस्त्यावर जीवघेणे खड्डे पडल्याने एसटी चालक आणि प्रवाशांना त्रास. गेल्या वर्षभरापासून रस्ता नादुरुस्त. बीडच्या अंबाजोगाईतील घाटनांदूर ते नवाबवाडी रस्त्याची दुरावस्था. रस्त्यावरील खड्ड्यात पाणी साचल्याने विद्यार्थी आणि नागरिकांचा जीव मुठीत घेऊन प्रवास. अपघातांचं प्रमाण वाढल्याने रस्ता दुरुस्त करण्याची ग्रामस्थांची मागणी. नागपुरातील रामझुला अपघात प्रकरणातील रितुमालूचा जामीन रद्द. आरोपी रितुमालू हिला समाजात मोकळेपणाने फिरण्याची परवानगी देता येणार नाही. न्यायालयाचं मत. सीआयडी कुठल्याही क्षणी रितुमालूला अटक करण्याची शक्यता. धुळ्यातील जिल्हाधिकारी कार्यालयावर शिक्षकांचा मोर्चा. विविध मागण्यांसाठी प्राथमिक शिक्षकांचा मोर्चा.